नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपला हा ॲडमिशनचा पार्ट 2 व्हिडिओ असेल. तर पार्ट 1 जो व्हिडिओ होता मित्रांनो, तो सर्वांनी बघितला असेल. ज्यामध्ये नवीन पोर्टलवरती ॲडमिशन कशाप्रकारे घ्यायचं. तर हा व्हिडिओ तर बघा मित्रांनो, जवळपास 28 मिनिटांचा हा व्हिडिओ आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ बघितला असेल अशी अपेक्षा आहे. ओके. तर यामध्ये जे आहे संपूर्ण कुठलाही प्रोग्राम असेल, त्यामध्ये रजिस्ट्रेशन कशाप्रकारे करायचं, तुम्हाला डिप्लोमा करायचा असेल, सर्टिफिकेट करायचं असेल किंवा पी-जी किंवा यू-जीला ॲडमिशन घ्यायचं असेल. तर जे नवीन पोर्टल आहे बघा आता विद्यापीठाचं, तर त्यावरती कशाप्रकारे नोंदणी करायची, तर या संदर्भात तुम्हाला संपूर्ण माहिती विथ डेमो प्रत्येक 2-3 प्रोग्रामचे ॲडमिशन आपण घेऊन दाखवले होते. तर सर्वांनी जो आहे हा व्हिडिओ बघायचा आहे. याची लिंक तुम्हाला व्हिडिओ डिस्क्रिप्शनला दिलेली आहे आणि वरती बघा तुम्हाला आय बटनवर देखील ती लिंक तुम्हाला बघायला मिळेल. तुम्ही त्यावरती क्लिक करून जे आहे तुम्ही तो हा व्हिडिओ बघू शकता, की कशाप्रकारे नोंदणी करायची. बरोबर? आता आपला मित्रांनो समोरचा व्हिडिओ असा आहे, की ज्यावेळेस आपण प्रोग्रामला अप्लाय करतो, तर त्यामध्ये तुम्हाला जे आहे पेंडिंगचं ऑप्शन येतं आणि तुम्हाला विदिन 5 ते 10 दिवसामध्ये तुम्हाला जे आहे एस-एम-एस किंवा ईमेल येतो. तुम्ही या ठिकाणी बघा मित्रांनो स्क्रीनवरती बघू शकता. अशा प्रकारचा तुम्हाला जो आहे एक ऑफिशियल मेल त्यांच्याकडनं येतो किंवा तुम्हाला एस-एम-एस देखील या ठिकाणी अशाच प्रकारचा तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळतो. मग तुम्हाला जे आहे पेमेंट करण्यासाठी ऑप्शन जे आहे त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलं जातं. तर मित्रांनो आता बघा या ठिकाणी मी परत लॉग इन करतो नवीन पोर्टलवरती. आता याबद्दल तुम्हाला सांगायची गरज नाहीये. तर हे पोर्टल कसं आहे, काय आहे, फ्रेशर स्टुडंट कोण आहेत, रजिस्टर्ड स्टुडंट कोण आहेत, हे संपूर्ण जे आहे आपण मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी डिस्कशन केलं होतं. तर सर्वांनी जे आहे पहिले हा व्हिडिओ बघा. नंतर तुम्हाला जे आहे ह्या व्हिडिओवर यायचं आहे. तुम्ही डायरेक्ट या ठिकाणी येऊ शकता किंवा नाही येऊ शकत. यापेक्षा अगोदर सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा पार्ट 1 व्हिडिओ आहे. तर सर्वांनी हा पार्ट 1 व्हिडिओ बघावा आणि आपण जो आता हा व्हिडिओ बघत आहे, बनवत आहे, हा पार्ट 2 व्हिडिओ आहे. या ठिकाणी बघा तुमच्याकडे जो काही आयडी पासवर्ड वगैरे असेल, त्यावर तुम्हाला यायचं आहे. इथे तुम्हाला बघा तुमचा जो काही आयडी पासवर्ड वगैरे असेल, तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि हा कॅप्चा टाकून तुम्हाला या ठिकाणी लॉगिन करायचं आहे. आयडी पासवर्ड टाकल्यानंतर मित्रांनो तुम्हाला बघा या ठिकाणी जे आहे खाली कॅप्चा देखील तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. ठीक आहे. टाकल्यानंतर तुम्हाला बघा या ठिकाणी लॉगिनवर क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही लॉगिनवरती क्लिक केलं, अप्लाय प्रोग्रामचा ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. तुम्ही अप्लाय प्रोग्रामवर देखील क्लिक करू शकता किंवा तुम्ही जे काही प्रोग्राम्स वगैरे अप्लाय केलेले असतील, तर यामध्ये तुम्हाला वरती इम्पोर्टंट लिंक्स जे ऑप्शन आहे. आता तुम्हाला हे बेटर जे आहे तुमच्या मोबाईलमध्ये देखील तुम्ही हे बघू शकता. अशा प्रकारे बघा तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला शो होईल. वरती बघा तुमच्या प्रोफाईलच्या बाजूला इम्पोर्टंट लिंक्सचं ऑप्शन दिलेलं आहे. प्रोफाईल आहे, ॲप्लिकेशन स्टेटस आहे आणि अप्लाय फॉर प्रोग्राम आहे. तर अप्लाय फॉर प्रोग्राम तुम्हाला या ठिकाणी देखील बघायला मिळेल आणि या ठिकाणी देखील वरती तुम्हाला इम्पोर्टंट लिंक्समध्येच बघायला मिळेल. तर तुम्हाला या ठिकाणी जे आहे ॲप्लिकेशन स्टेटस म्हणून जे ऑप्शन आहे मित्रांनो, त्या ॲप्लिकेशन स्टेटसवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ठीक आहे. ॲप्लिकेशन स्टेटसवर आपण क्लिक केलं. अशा प्रकारे केलं, की तुम्हाला थोडंसं रिफ्रेश करायचं आहे. डिपेंड आहे तुमच्या इंटरनेटवरती. तुम्हाला काही सेकंद थांबायचं आहे. तुमच्यासमोर बघा अशी प्रोग्रामची लिस्ट बघायला या ठिकाणी ओपन होईल. आता जेवढे काही आपण व्हिडिओ बनवले मित्रांनो, ते संपूर्ण तुम्हाला अशा प्रकारच्या या ठिकाणी जे आहे, आपण तुम्हाला डेमो म्हणून दाखवलं होतं. तर एवढ्या प्रोग्राम्सला अप्लाय केलेलं नाहीये आणि एवढ्या प्रोग्राम्सला विद्यापीठ परमिशन देत नाहीये. तुम्ही एका वेळेस फक्त 2 किंवा 3 प्रोग्राम अप्लाय करू शकता. त्यामध्ये पण लिमिट आहे यू-जी, पी-जी आणि डिप्लोमा सर्टिफिकेट वगैरे. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी जे आहे मी कुठल्या-कुठल्या प्रोग्रामचं ॲडमिशन घेतलं होतं, हे तुम्हाला मी या ठिकाणी दाखवतो. हे पेंडिंग जे दाखवतं, हे पेंडिंगचं ज्यावेळेस तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करता, इथं इथं जे आहे मित्रांनो हेडक्वार्टर म्हणजे एच-क्यू व्हेरिफिकेशन पेंडिंग दाखवते आणि या ठिकाणी तुम्हाला पेंडिंग दाखवतं. बरोबर. हे देखील मी तुम्हाला समोर सांगणार आहे. तुम्ही ज्यावेळेस मित्रांनो प्रोग्रामला अप्लाय करता, त्यावेळेस बघा समजा आता मी या प्रोग्रामला अप्लाय केलं G75 याला अप्लाय केल्यावर बघा तुमचं या ठिकाणी पेंडिंगचं ऑप्शन येतं आणि एच-क्यू अप्रूव्हल जनरल. आता जनरल काय आहे, तर ही कॅटेगरी असणार आहे ॲक्चुअली. ठीक आहे. तुमचं जे काही तुम्ही जर स्कॉलरशिपमधून केलं, तर या ठिकाणी तुम्हाला स्कॉलरशिप बघायला मिळेल. जर तुम्ही जनरलमधून केलं असेल, तर तुम्हाला या ठिकाणी जनरल बघायला मिळेल. म्हणजे तुम्हाला पूर्ण फी भरायची आहे. बरोबर. तर एच-क्यू अप्रूव्हल तुम्हाला या ठिकाणी पेंडिंग दाखवेल. तर हे तुम्ही ज्यावेळेस अप्लाय करता, हे मी तुम्हाला मागच्या हा जो व्हिडिओ आहे, या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं पेंडिंगपर्यंत कसं यायचं, काय यायचं. नंतर तुम्हाला ज्यावेळेस एस-एम-एस किंवा ईमेल वगैरे येतो, तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता. ज्यावेळेस तुम्हाला असा मेल किंवा काही येतं, त्यावेळेस तुम्हाला जे आहे त्या लिंकवर परत यायचं आहे. तुम्ही या ठिकाणी आले, की जसं तुम्हाला परत ॲप्लिकेशन स्टेटसवरती यावर क्लिक करायचं आहे. इथं आले, की तुम्हाला बघा या ठिकाणी बघा, जसं समजा फॉर एक्झाम्पल आता C127 हा प्रोग्राम जो आहे, कुठला आहे? IBM सर्टिफिकेट प्रोग्राम जनरेटिव्ह एआय अँड प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग याला मी अप्लाय केलं होतं. त्या ठिकाणी बघा आता अप्रूव्ह झालेलं आहे माझं ॲप्लिकेशन. आता इथे ऑप्शन आला आहे बघा पेमेंट. तर पेमेंटचा अर्थ काय येतं बघा, इथे एच-क्यू अप्रूव्हल पेंडिंग आहे. ज्यावेळेस अप्रूव्ह होईल असं तुम्हाला मेलवरती देखील रिप्लाय येतो. जसं तुम्हाला मी अगोदर स्क्रीनशॉट दाखवला होता. त्या पद्धतीने बघा तुम्हाला या ठिकाणी पेमेंटचा ऑप्शन आलेला आहे. आता बघा C127 हा प्रोग्राम आहे. आता हा सर्टिफिकेट प्रोग्राम आहे. बरोबर. तुमचं समजा या ठिकाणी आता असू शकतं दुसरा एखादा अप्रूव्ह आहे बघा माझ्याकडे झालेला बघा P10. P10 म्हणजे काय याच्यामध्ये डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंट. तर डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंटला मी देखील ॲडमिशन घेतलेलं आहे. मोतीवाला कॉलेज ऑफ एज्युकेशन नाशिक. तर या ठिकाणी मी स्वतः ॲडमिशन घेतलेलं आहे. या ठिकाणी बघा अप्रूव्ह देखील झालेला आहे आणि पेमेंटचा ऑप्शन आलेला आहे. तर इथं मला आता 7,700 काहीतरी फी आहे डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंटला. तर या ठिकाणी मला तेवढी फी करायची आहे. तर ती फी कशाप्रकारे भरायची ही संपूर्ण प्रोसेस तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे. परत बघा तुम्हाला डेमो म्हणून मित्रांनो या ठिकाणी बघा एच-क्यू आता G75 काय असणार आहे? डिप्लोमा इन ड्रामॅटिक्स विथ क्रेडिट्स. ठीक आहे. जो की नवीन पॅटर्न आहे आता सी-जी-पी पॅटर्न आहे. G75 2025 हा नवीन पॅटर्नमध्ये आहे. डिप्लोमा इन ड्रामॅटिक्स ज्याला कोणाला ड्रामॅटिक्समध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल, हा एक डिप्लोमा प्रोग्राम आहे 1 वर्षाचा.
तुम्ही त्याला देखील ॲडमिशन घेऊ शकता. सध्या हे पेंडिंगमध्ये आहे. कदाचित हे रिजेक्ट पण होऊ शकतं कारण तुम्ही एका वेळेस 2च प्रोग्राम अप्लाय करू शकता. जर अप्रूव्ह झालं तर मग यावरती मी सेपरेट तुम्हाला एक पार्ट 3 म्हणून व्हिडिओ दाखवेल, की तुम्ही कुठल्या-कुठल्या एका वेळेस कुठले कोर्स करू शकता. यूजी करू शकता, पीजी करू शकता, सर्टिफिकेट करू शकता किंवा डिप्लोमा करू शकता. सोबत करू शकता का? यावर देखील मी तुम्हाला कन्फर्मेशन व्हिडिओ त्यानंतर देईल. आता बघा मित्रांनो, आपल्या याच्यामध्ये बघा आता मोतीवाला कॉलेज ऑफ एज्युकेशन नाशिक P10 म्हणजे काय? डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंट. हा जो DSMचा जो डिप्लोमा आहे, याला मी ॲडमिशन घेतलेला आहे. अप्रूव्हल देखील मिळालेला आहे. आता मला या ठिकाणी पेमेंट करायचं आहे. आणि सोबत बघा दुसरा एक सर्टिफिकेट प्रोग्राम आहे, जो यावर्षीपासून सुरू झालेला आहे. तुम्हाला तुमच्या YCMच्या ग्रुपवरती किंवा तुमच्या कॉलेजकडनं देखील तुम्हाला अपडेट करण्यात आलेला असेल, की IBMचा जो सर्टिफिकेट प्रोग्राम आहे, जनरेटिव्ह AI अँड प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग बी-कॉम वाल्यांसाठी आहे आणि BA वाल्यांसाठी देखील आहे. तर बी-कॉम वाल्यांसाठी आणि BA वाल्यांसाठी याचे 2 सेपरेट ऑप्शन आहेत. C1 to 7 हा बी-कॉम वाल्यांसाठी आहे. C1 to 6 आय थिंक BA वाल्यांसाठी असेल किंवा C1 to 8 हा BA वाल्यांसाठी असेल. आता बी-कॉमचं मी या ठिकाणी अप्लाय केलेलं आहे. तर आता बघा याच्यासाठी पेमेंट वगैरे किती असणार आहे? आय थिंक काहीतरी ₹1200-1300 एवढी फी असणार आहे. प्रोग्राम कुठलाही असेल तुम्हाला अप्रूव्हचं ऑप्शन आलं, की तुम्हाला पेमेंट करायचं आहे. कुठलाही प्रोग्राम असेल तुम्हाला सगळ्यांना पेमेंटची प्रोसेस सेमच आहे. तर या ठिकाणी पेमेंट कसं करायचं बघा आता. पेमेंटपर्यंत आपण आलेलो आहे. पहिले पेंडिंगवरून आपण अप्रूव्हलवर गेलेलो आहे. अप्रूव्हल आता पेमेंटचं ऑप्शन करायचं आहे. अप्लाय यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. येस करायचं आहे. ठीक आहे. येस केलं, की तुमच्या समोर बघा अशा प्रकारचा फॉर्म ओपन होईल. या ठिकाणी बघा रिझन फॉर रिजेक्शन ऑफ ॲप्लिकेशन अर्ज नाकारण्याचे कारण अप्रूव्ह द ॲप्लिकेशन. जर तुमचं ॲडमिशन रिजेक्ट झालं असेल, तर तुम्हाला पुन्हा डॉक्युमेंट अपलोड करावं लागेल. पण आपलं अप्रूव्ह द ॲप्लिकेशन झालेलं आहे आणि खाली तुम्हाला बघा मित्रांनो या ठिकाणी ₹1290 तुम्हाला एवढं पेमेंट करायचं आहे. हा प्रोग्राम कुठला आहे मित्रांनो? IBM सर्टिफिकेट प्रोग्राम इन जनरेटिव्ह AI अँड प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग बी-कॉम विथ क्रेडिट्स. ठीक आहे. ऑनलाईन सेल्फ बेस्ड लर्निंग प्रोग्राम आहे हा. याला तुम्हाला कुठल्याही कॉलेजवर जायची गरज नाहीये. तुम्हाला विद्यापीठाकडून एक आयडी पासवर्ड मिळतो. त्यावर तुम्हाला लॉगिन करायचं आहे. ठीक आहे. याला तुम्हाला क्रेडिट देखील मिळतात. हा प्रोग्राम तुमचा पूर्ण झाल्यावरती विद्यापीठाकडून तुम्हाला यामध्ये क्रेडिट देखील मिळतात. ठीक आहे. तर हा प्रोग्राम तुम्ही याच्यामध्ये करू शकता. सोयमध्ये देखील मित्रांनो हा प्रोग्राम ॲड केलेला आहे. तुम्ही डायरेक्ट बाहेरून सोयमध्ये देखील करू शकता. सोयमध्ये तुम्हाला ₹1ही फी भरायची गरज नाहीये. परंतु विद्यापीठामध्ये तुम्हाला या ठिकाणी जे आहे मित्रांनो ₹1290 जे आहे ऑनलाईन लेक्चर वगैरे ट्युशन फीच्या नावाखाली तुम्हाला द्यावं लागतील. असो कुठलाही असो आता या ठिकाणी बघा अप्लाय करून दाखवेल मी तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारे तुम्हाला यायचं आहे. मेक अ पेमेंट यावर क्लिक करायचं आहे. येस करायचं आहे. येस केलं की काही सेकंद थांबायचं आहे तुम्हाला. बाकीची मित्रांनो तुमची ऑफिशियल प्रोसेस आहे. पेमेंट गेटवे वगैरे बाकी सर्वांना सेम आहे. सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. पे नाऊवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी बघा मित्रांनो तुम्हाला भरपूर ऑप्शन वगैरे बघायला मिळतील. आता या ठिकाणी बघा विद्यार्थ्याचं नाव तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. तुमच्या कॉलेजचं नाव या ठिकाणी बघायला मिळेल. तुमचा मोबाईल नंबर, तुमचा मेल आयडी, तुमचं ॲप्लिकेशनचं डिस्क्रिप्शन आणि खाली बघा आय ॲक्सेप्ट यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि प्रोसीड या बटनावर क्लिक करायचं आहे. तुमचा मेल आयडी व्हेरिफाय करायचा आहे कारण तुमच्या ह्या मेल आयडीवरती मित्रांनो तुम्हाला जे आहे तुमचं जे पेमेंटची पावती आहे तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. या ठिकाणी आपण आलो. इथे बघा तुम्हाला भरपूर पेमेंटचे ऑप्शन आहेत. बेस्ट आहे यू-पी-आयचा ऑप्शन घ्या. एकतर तुम्ही या ठिकाणी बघा तुमचं यू-पी-आय टाइप करून देखील तुम्ही तुमचा मोबाईल नंबर किंवा तुमचा यू-पी-आय ॲपमध्ये टाइप करून तुमच्या पेमेंट ॲपवरती रिक्वेस्ट घेऊ शकता किंवा तुमच्या लॅपटॉपवरती कराल तुम्ही या ठिकाणी जनरेट क्यूआर कोडवर क्लिक करायचं आहे. असं क्लिक केलं की तुम्हाला बघा या ठिकाणी आता जे आहे आता यामध्ये माझ्या फोनमधून मी स्कॅन करतो. बघा मित्रांनो पेमेंट झालेलं आहे सक्सेसफुली. आता बघा या ठिकाणी ऑटोमॅटिकली तुमच्या ठिकाणी या ठिकाणी ट्रान्झॅक्शन सक्सेस झालेलं आहे आणि रिडायरेक्टिंग टू युअर होम पेज या ठिकाणी येऊन जाईल. बघा आता या ठिकाणी तुम्ही आलेला आहात बघा तुमचं पेमेंट सक्सेसफुली झालेलं आहे. युअर ट्रान्झॅक्शन हॅज बीन सक्सेसफुली डन. आता पुढे काय करायचं? नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे. तुमचा BAचा प्रोग्राम असेल, बी-कॉमचा असेल, कुठलाही असेल. बघा आता अशा प्रकारे बघा आता या ठिकाणी तुम्हाला युअर ॲप्लिकेशन इज कंप्लीटेड. आता हे माझं स्वतःचं ॲप्लिकेशन आहे. हा प्रोग्राम मी स्वतः या ठिकाणी मला घेतलेला आहे. यामध्ये क्रेडिट्स असल्यामुळे मी हा प्रोग्राम घेतलेला आहे. कारण याची मला जवळपास 2 ते 4 क्रेडिट मला याचे मिळणार आहेत. ठीक आहे. असे तुम्हाला देखील या ठिकाणी मिळणार आहेत. परत तुम्हाला या ठिकाणी यायचं आहे इथे बघा डाउनलोड फॉर्मचं ऑप्शन दिलेलं आहे. तुम्ही हा फॉर्म डाउनलोड करून घ्यायचा आहे. ठीक आहे. प्लीज वेट फाईल युअर डाउनलोड ॲप्लिकेशन. बघा आता या ठिकाणी डाउनलोड झालेला आहे. अशा प्रकारे बघा हा फॉर्म असणार तुमच्याकडे. तुम्ही या प्रकारे बघू शकता अशा प्रकारचा फॉर्म असणार आहे. यावर तुमचे सब्जेक्ट वगैरे जे असेल तुमच्या ॲडमिशनचं ते तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. आता हा फक्त एक सर्टिफिकेट प्रोग्राम आहे. त्यामुळे यावर फक्त जनरेटिव्ह AI अँड प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग तुम्हाला हा एकच सब्जेक्ट या ठिकाणी बघायला मिळेल. जर तुमचं प्रोग्राम बी-कॉम, BA किंवा MBA, M-कॉम वगैरे असेल तर तुमच्या या ठिकाणी तुमचे संपूर्ण सब्जेक्ट वगैरे तुम्हाला बघायला मिळतील. आणि बाकी तुमच्या या ठिकाणी पेमेंटचं जे ऑप्शन आहे ट्रान्झॅक्शन सक्सेस हे संपूर्ण तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. आता पुढे काय करायचं आहे? जर समजा तुमचं BAचं, बी-कॉमचं किंवा MA, M-कॉम, MBAचं ॲडमिशन असेल तर तुम्हाला जो हा फॉर्म मिळाला आहे तुम्ही त्या प्रकारे डाउनलोड केलेला आहे या ठिकाणाहून. ठीक आहे. हा जो तुम्ही फॉर्म डाउनलोड केला आहे मित्रांनो, हा फॉर्म तुम्हाला जे तुम्ही ऑनलाईन डॉक्युमेंट अपलोड केले किंवा जे काही मेन्शन केले असतील आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटर आयडी, तुमचा DEB आयडी, EBC आयडी जे काही तुम्ही या ठिकाणी ॲड केलं असेल 10वी-12वीची मार्कशीट ते संपूर्ण तुम्हाला जे मित्रांनो या फॉर्मच्या प्रिंटसोबत तुम्हाला त्यावर साइन करून तुम्हाला जे आहे तुमच्या जे तुम्ही स्टडी सेंटर निवडलं असेल त्या ठिकाणी तुम्हाला जमा करायचं आहे. परंतु MBA वाल्यांसाठी याची काही उपलब्ध व्यवस्था नाही आहे. MBA वाल्यांना जे आहे एकच सेंटर आहे. तर तुमच्या जिल्हा वाईज तुम्हाला जे आहे तुम्हाला जे पाहिजे म्हणजे तुमच्या जिल्ह्यानुसार तुम्हाला जे कॉलेज मिळेल ते तुम्हाला विद्यापीठाकडून देण्यात येईल. ठीक आहे. तर तुम्ही तुमच्या चॉईसने तुम्ही कॉलेज घेऊ शकत नाही. तर तुम्हाला या ठिकाणी जे आहे ज्यांनी MBAला ॲडमिशन घेतलं असेल त्यांना कुठलाही फॉर्म कुठे जमा करायची गरज नाही आहे. तुमचं ॲडमिशन फक्त ऑनलाईन होईल आणि तुम्हाला विदिन 2 महिन्यामध्ये तुम्हाला जे आहे तुमच्या जिल्ह्यानुसार तुम्हाला कुठलंही कॉलेज त्या ठिकाणी अलॉट करून दिलं जाऊ शकतं. मग तुम्हाला त्या ठिकाणी जायचं आहे, डॉक्युमेंट जमा करायचे आहेत आणि तुमचं जे काही बुक्स वगैरे असतील ते तुम्हाला स्टेशनरी त्या ठिकाणी घेऊन यायचे आहेत. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला जे आहे या ठिकाणी
अशा प्रकारे तुम्हाला पेमेंट वगैरे करायचं आहे. तुमचं ॲप्लिकेशन कंप्लीट सक्सेसफुल होऊन जाईल. आता तुम्ही जर का ॲप्लिकेशन स्टेटसवरती गेले, तर आपण बघा आता हा जो आपला कोर्स होता C127 ठीक आहे. या ठिकाणी आपण घेऊया. इथे बघा आता पहिले या ठिकाणी जे आहे अप्रूव्हचा ऑप्शन होता आणि इथं इथं पेमेंटचं ऑप्शन होतं बरोबर. आता बघा या ठिकाणी ॲप्लिकेशन कंप्लीट ही जी थर्ड प्रोसेस आहे पूर्ण झालेली आहे आणि ॲप्लिकेशन कंप्लीटेड जेंडर या ठिकाणी देखील आपला ऑप्शन या ठिकाणी आलेला आहे. आता तर बघा तुमचं या ठिकाणी पेमेंट सक्सेसफुल झालेलं आहे. आता तुम्हाला जे आहे मित्रांनो हा बघा या ठिकाणी त्यांनी काय सांगितलेलं आहे, की हा जो आहे एक सेल्फ पेस लर्निंग प्रोग्राम आहे. सेल्फ पेस म्हणजे तुम्हाला या ठिकाणी जे आहे आता स्वतः ऑनलाईन लर्निंग करायची आहे आणि तुम्हाला त्याची एक्झाम वगैरे द्यायची आहे. जसं तुमचा सायबर सिक्युरिटी प्रोग्राम आहे, त्या प्रकारचा हा प्रोग्राम या ठिकाणी असणार आहे. आणि मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी बघा आता एक आयडी पासवर्ड तुम्हाला विद्यापीठाकडून 2-4 दिवसामध्ये रिसीव्ह होईल. मग तुम्ही जे आहे त्या ठिकाणी लॉग इन करू शकता. जे तुमचं सायबर सिक्युरिटीचा मित्रांनो जो काही तुमचा कोर्स होता बघा अशा प्रकारचा, तर अशा प्रकारची वेबसाईट मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या मेलवरती किंवा तुमच्या एस-एम-एसवरती तुम्हाला प्रोव्हाईड केली जाईल. त्यामध्ये तुम्हाला तुमचा आयडी पासवर्ड जो तुम्हाला त्यामध्ये मेलमध्ये तुम्हाला मिळेल, तो तुम्हाला लॉग इन करायचा आहे. नंतर तुम्ही जे समोरची प्रोसेस आहे मित्रांनो ह्या कोर्सची आता हा कोर्स कुठला आहे आपल्याकडे? IBM सर्टिफिकेट प्रोग्राम. तर ज्यांनी कोणाला याला ॲडमिशन घेतलं असेल, तर त्यांच्यासाठी आपण देखील व्हिडिओ बनवणार आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला जो मिळेल तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. तुमचा पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओचा मोटिव्ह आपला असा होता, की जो आपला पार्ट 1 व्हिडिओ होता त्यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशनची प्रोसेस सांगितली होती आणि ॲप्लिकेशनला अप्लाय करायला सांगितलं होतं. म्हणजे तुमचा जो पार्ट 1 व्हिडिओ होता, तो तुम्हाला कशाप्रकारे ॲडमिशनला अप्लाय करायचं ते तिथपर्यंत होता. आणि आजच्या मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण जे आहे, ज्यावेळेस तुमचा फॉर्म मित्रांनो या ठिकाणी अप्रूव्ह होतो, अप्रूव्ह झाल्यावरती पेमेंट कशाप्रकारे करायचं, ठीक आहे. ती तुम्हाला संपूर्ण प्रोसेस जी आहे आपण या C127 जो IBM सर्टिफिकेट प्रोग्राम आहे जनरेटिव्ह एआय अँड प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग याच्यामार्फत तुम्हाला सांगितलेलं आहे. तर मित्रांनो हा आपला असा पार्ट 2 व्हिडिओ होता. आता पार्ट 3 पण याच्यावर व्हिडिओ मित्रांनो येणार आहे. कारण आपल्या यामध्ये जर माझं समजा जर का हा प्रोग्राम मित्रांनो या ठिकाणी अप्रूव्ह झाला G75 डिप्लोमा इन ड्रामॅटिक्स तर तुम्हाला मी या ठिकाणी सांगेल, की तुम्ही सोबत किती प्रोग्राम करू शकता, किती डिप्लोमा करू शकता, किती सर्टिफिकेट करू शकता, ते देखील तुम्हाला मित्रांनो यामध्ये मी संपूर्ण माहिती सांगेल. ठीक आहे. तर मित्रांनो अशा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, कोणाला काही समस्या असेल किंवा कोणाला काही फॉर्म वगैरे भरायचा असेल, तर कृपया आपण आपल्या मेलवरती मेल करू शकता. आपला मेल आयडी आहे help@परीक्षिताभ्यास.in या मेलवर तुम्ही आपल्याला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा आपल्या Telegramवर देखील तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. संपूर्ण Telegramची लिंक तुम्हाला व्हिडिओ डिस्क्रिप्शनला दिलेली आहे. तुम्ही त्यावर क्लिक करून जे आहे आपला Telegram ग्रुप, WhatsApp ग्रुप सगळं काही तुम्ही या ठिकाणी जॉइन करू शकता. ठीक आहे. तर मित्रांनो कोणाला काही समस्या वगैरे असेल तर आपण कमेंट करू शकता किंवा आपल्या मेलवरती जे आहे तुम्हाला व्हिडिओ कमेंटमध्ये तुम्हाला आपला जो मेल आयडी आहे तो पिन करून दिलेला आहे. तुम्ही त्या ठिकाणी आपला मेल कॉपी करू शकता help@परीक्षिताभ्यास.in ठीक आहे. आणि ज्यांना कोणाला MBAला ॲडमिशन घ्यायचं असेल किंवा BCAला किंवा BScला ॲडमिशन घ्यायचं असेल, तर त्यांना जे आहे MBA CET देणं कंपल्सरी आहे. तर आपण CET देखील क्वालिफाय करून देतो. तर कोणाला जर हेल्प पाहिजे असेल CET क्वालिफाय करून घेण्यासाठी, त्यांनी देखील आपल्या मेलवरती कॉन्टॅक्ट करू शकता. आपला मेल आयडी आहे help@परीक्षिताभ्यास.in ठीक आहे. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.